ठीक आहे. क्वेश्चन नंबर जो पुढचा 43 आहे, तो 43 घ्यायचा आहे. 42 थोडा इम्पॉर्टंट सम आहे, त्यामुळे 42 सम नीट करायचा आहे. 43 आधी रीड करूया क्वेश्चन बुकमधून. 43 पेज नंबर आहे 96 पेज. 96 पेज नंबर 96 maybe yes पेज नंबर 96 क्वेश्चन नंबर 43. हा पण क्वेश्चन थोडा इम्पॉर्टंट आहे. अजून एक ते दोन क्वेश्चन आहेत अजून हा सोडून. तेवढं झालं की मी एक एक्स्ट्रा शीट देईल, त्यातले क्वेश्चन सोडवायचे. काही डाऊट असतील तर विचारायचे. मी एक्स्ट्रा क्वेश्चन मी नाही घेणार आहे, बिकॉज सिमिलर असतील एक्स्ट्रा क्वेश्चन. इक्विटी शेअर ऑफ ₹10 इच. टोटल 2 लाख रुपयाचे इक्विटी शेअर आहेत. इक्विटी शेअर 10 रुपीजचा एक आहे. कॉल्स इन एरियर्स ₹2 10,000. अच्छा, त्यांनी इथं बायफर्केशन नाही दिलंय. 2 लाख मायनस 10,000, 1,90,000. टोटल झाले 10,000. 14% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100. अशी टोटल अमाऊंट झाली 1,00,000. 100 रुपीजचा एक आहे, म्हणजे शेअर्स किती होतील? 1,000. 1,000 शेअर्स ऑफ ₹100 each. Security premium SP 10,000. Investment allowance reserve 40,000. Development rebate reserve 20,000. Workman compensation fund 10,000. हा पण एक प्रकारचा रिझर्व आहे. Fund is also a reserve. Dividend equalization reserve. डिव्हिडंड इक्विलायझेशन रिझर्व म्हणजे ज्यातून आपण रिझर्व पे करू शकतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड अनसिक्युअर्ड लोन. ही एक गोष्ट सोडली तर हे सगळे रिझर्व्ह अँड सरप्लसचा पार्ट आहेत. खाली दिलेत नॉन करंट असेट अँड करंट असेट. नॉन करंट असेट म्हणजे आपले फिक्स असेट आहेत 4 लाख. आणि करंट असेट म्हणजे जे शॉर्ट टर्म पिरियडसाठी असतात बिझनेसमध्ये, इन्क्लुडिंग बँक बॅलन्स ऑफ 10,000. म्हणजे बँकमध्ये 10,000 आहेत आणि टोटल 1,00,000 करंट असेट आहेत. आता डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व हा एक स्पेसिफिक रिझर्व आहे, म्हणजे फ्री रिझर्व नाही आहे. हा एक स्पेसिफिक रिझर्व आहे. त्याचा पर्पज काय? स्पेसिफिक रिझर्व. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व जस्ट वन चेक्स कॅन. आपल्याकडे चॅट जीपीटी आहे. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व कॅन इन्व्हेस्टमेंट काय नाव होतं? इन्व्हेस्टमेंट अलाउन्स. इन्व्हेस्टमेंट अलाउन्स रिझर्व is a free reserve. So answer is no. Investment allowance reserve is not a free reserve. Created when company claim investment allowance under income tax provision. Investment allowance reserve ही वाली फाइनल आंसर.
Investment allowance reserve is not a free reserve because it is created under statutory requirement. Statutory requirement means जे लॉनी बनवायला सांगितलंय and cannot be used for distribution of dividend. Okay, so फाईल क्लोज झाली आपल्या इकडे. ठीक आहे. वर्कमॅन कंपेन्सेशन रिझर्व म्हणजे सॉरी हे काय झालं, काय होतंय मध्ये मध्ये. वर्कमॅन कंपेन्सेशन रिझर्व म्हणजे असा रिझर्व जो वर्कर्सला कंपेन्सेट करण्यासाठी बनवला जातो, तो पण फ्री रिझर्व नाही आहे. म्हणजे डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व फ्री रिझर्व नाही आहे, इन्व्हेस्टमेंट रिझर्व फ्री रिझर्व नाही आहे, वर्कमॅन कंपेन्सेशन फ्री रिझर्व नाही आहे. ॲज अ रिझन इन्व्हेस्टमेंट हा तर स्टॅट्युटरी रिझर्व आहे म्हणजे जो लॉनी सांगितला आहे. ओके. डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व म्हणजे जो डेव्हलपमेंटसाठी आय गेस यूज केला जातो. ठीक आहे, याला पण बघूया आपण एंडिंगला काय असतं. डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व So development rebate reserve is a statutory reserve created under section. Okay. So हा पण एक statutory reserve आहे जो बिझनेसला लॉच्या अंडर बनवायला लागतो. म्हणजे हे तिन्ही रिझर्व आपले फ्री रिझर्व नाही आहेत. फ्री रिझर्व कशासाठी आपण बघतो, आपल्याला CRR मध्ये फ्री रिझर्वच यूज करायचे असतात. ओके, ते तीन रिझर्व फ्री रिझर्व नाही आहेत. खाली काय दिलंय, the board of directors decide to redeem the preference share on 1st January 2023 of the following conditions: issue 4,000 equity shares and 50,000 10% debentures. So the board of directors decided to redeem preference share. प्रेफरन्स शेअर रिडीम करायचं, त्यासाठी 4,000 इक्विटी शेअर इश्यू करते आणि 50,000 10% डिव्हेंचर. 10% इज अ रेट ऑफ इंटरेस्ट. प्रेफरन्स शेअर जे रिडीम केले ते 10% प्रीमियमवर रिडीम केले. रेज नेसेसरी बँक लोन टू प्रोव्हाइड फंड्स फॉर रिडम्शन अँड हॅव टू 15,000 ॲज अ बॅलन्स. ह्याचं मिनिंग असं होतं की आपल्या बँक अकाउंटमध्ये आत्ता 10,000 आहेत अँड अजून बँक अकाउंटमध्ये 15,000 ठेवायचे. आता अकाउंटमध्ये 10,000 आहेत, बाकीचे जे फंड्स आहेत त्या फंडसाठी काय करायचं आहे, लोन घ्यायचं आहे. ओके, जे काही फंड्स लागतील रिडम्शनसाठी, फंड लागतील त्यांच्यासाठी लोन घ्यायचं आहे अँड बँक अकाउंटमध्ये 15,000 ठेवायचे आहेत. ओके, आता करंटली बँक अकाउंटमध्ये 10,000 आहेत, बट त्यांनी सांगितलंय असं की रिडम्शनसाठी जेवढी व्हॅल्यू लागेल त्या व्हॅल्यूसाठी लोन घ्या आणि बँक अकाउंटमध्ये पण 15,000 बॅलन्स ठेवा. एक वर्किंग नोट बनेल छोटीशी, बाकी काय नाही. ॲडमिट क्लेम ऑफ 40,000 फॉर वर्कमॅन कंपेन्सेशन. आता याचं मिनिंग काय होतं की वर्कमॅन कंपेन्सेशनसाठी आपण 40,000 पे करतोय, सॉरी 4,000 पे करतोय. म्हणजे
आपल्या ह्याच्यामध्ये बॅलन्स किती आहे 10,000. सो आपण 10,000 जे बॅलन्स आहे ना त्यातलं त्यांना 4,000 देऊन टाकतोय. बाकीचं आता राहिलेले जे 6,000 आहे ते आपण यूज करू शकतो. ह्याचं रिझन काय की लॉ बोलतो जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी फंड बनवलाय आणि तो फंड तुम्ही त्या गोष्टीसाठी यूज केला आणि त्यातून जर काही फंड राहिला तर तो तुम्ही जो फंड आहे ना त्याला ॲज अ फ्री रिझर्व ट्रीट करू शकता. ह्याचं एक बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं फॉर एक्झाम्पल की एक बिल्डिंग बांधायची आहे मला. सो मी माझ्या बिझनेसमध्ये ना ₹1,00,000चं फंड काढतो. ₹1,00,000चं फंड साईडला करून ठेवतो. ह्याचं नाव देतो मी बिल्डिंग फंड. म्हणजे माझ्या बिल्डिंग बनवण्यासाठी जो फंड पाहिजे तो फंड. ओके. आता ही जी बिल्डिंग बांधायची आहे ह्याच्यासाठी मी 80,000 यूज करतो 1,00,000पैकी आणि बिल्डिंग बांधून होते पूर्ण. सो आता बिल्डिंग तर बांधून झाली आहे अँड हे जे 20,000 आहेत त्याचा काही पर्पज नाही राहिला आता. बिल्डिंग बांधण्यासाठी मी 1,00,000 साईडला काढले होते त्यातले 80,000 मध्येच माझी बिल्डिंग बांधून झाली अँड हे जे 20,000 आहे ते ॲज अ बॅलन्स खाली माझ्याकडे राहिलं आहे. सो हे जे राहिलेलं बॅलन्स आहे त्याला मी ॲज अ फ्री रिझर्व ट्रीट करतो. समजलं. डायरेक्टली हा 1,00,000 जो होता ना तो फ्री रिझर्व नव्हता बिकॉज बिल्डिंग तेव्हा बांधून नव्हती झाली किंवा बांधून झाली असेल थोडं काही काम राहिलं असेल तरी तो फ्री रिझर्व नाही आहे. बिल्डिंग पूर्ण बांधून झाली आहे तरी पण त्यातला काही फंड उरला आहे तर त्याला आपण फ्री रिझर्व ट्रीट करू शकतो. सेम इथं काय झालं त्यांनी कम्पेन्सेशनसाठी 10,000 साईडला काढले होते बट कम्पेन्सेशन द्यायला लागलं 4,000. सो राहिले किती राहिले 6,000. या 6,000चं जे आहे ना ते 6,000ला आपण ॲज अ FR ट्रीट करू शकतो ॲज अ फ्री रिझर्व ट्रीट करू शकतो. नेक्स्ट युटिलाइज 10,000 आउट ऑफ डेव्हलपमेंट रिबेट रिझर्व फॉर द पर्पज. डेव्हलपमेंट रिझर्वमधले आपण 10,000 यूज केले त्याचं जे पर्पज होतं त्यासाठी. सो 10,000 यूज केले म्हणजे 10,000 मी ॲज अ FR ट्रीट करेल. त्याचं पर्पज काय होतं त्याच्यासाठी मला फक्त 10,000ची गरज होती. बाकी जे वरचे जे 10,000 बॅलन्स राहिलं त्याला मी ॲज अ FR ट्रीट करेल फ्री रिझर्व. नेसेसरी जर्नल एंट्रीज अज्युमिंग द होल्डर ऑफ 100 रेफरन्स शेअर्स. अच्छा प्रेफरन्स आहे चुकून रेफरन्स केलं त्यांनी. जर्नल एंट्रीज करायचे आहेत असं अज्युम करायचं आहे की 100 शेअर्सला आपण ट्रेस नाही करू शकलो. ह्याचं यूज काय होतं मी सांगितलं होतं मगाशी पण 80,000 शेअर्स होते. अच्छा त्या एंट्रीमध्ये माझ्याकडनं एक चुकी झालेली. मी 80,000चं 80,000ला सगळ्यांना पे करून टाकलेलं. ओके मी ती मिस्टेक करेक्शन करतो आता. ओके ह्याचं मी सांगतो एंडिंगला 100 रेफरन्स जे आहे ना कुड नॉट बी ट्रेस. ठीक आहे क्वेश्चन करायला घेऊया. बोर्ड बोर्ड कुठे गेला. अच्छा बोर्ड इथेच आहे. इथे एक मिस्टेक झाली होती मगाशी क्वेश्चनमध्ये. आपण ह्यांना टोटल एवढं पे केलं होतं राईट. जे थोडंसं चुकीचं आहे. रिझन कुड नॉट बी ट्रेसवालं होतं. टोटल किती 10,000 स्ट्रेस नव्हते हे नव्हते झाले ट्रेस नव्हते झाले. सो ह्या अमाऊंट थोड्या फक्त चेंज होतील बाकी काही चेंज नाही होणार. 10,000 ट्रेस नव्हते झाले म्हणजे ट्रेस किती झाले असतील 70,000. 70,000 म्हणजे 70 lakhs रुपीज मला पे करायला लागले असतील. 10 जास्त झालं का 70 lakhs मला पे करायला लागले असतील. देन 70 lakh प्लस 20% इज इक्वल टू 14 lakhs. सो माझा रिझर्व आला इथे 14 lakhs. ओके इथे माझा रिझर्व आला 14% म्हणजे 84 lakhs. मी 84 लाख फक्त त्यांना पे केले. रिझन 10,000 ट्रेस नव्हते झाले. 84 कसं आलं 70,000 शेअर्स एक शेअर होता 100 रुपीजचा इज इक्वल टू 7 lakhs प्लस मी 20% रिझर्व त्यांना दिलं होतं इज इक्वल टू. सो 70 lakh प्लस 20% इज इक्वल टू 84 lakhs. ओके